संपूर्ण महाराष्ट्रात आज अनुकंपावर नोकरी मिळवण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून ज्यांचा संघर्ष सुरू होता त्या सर्वांना आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने जे आहे त्यांच्या नियुक्त्या जे आहे आज करण्यात आलेल्या आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या देखील 250हून अधिक ज्या नियुक्त्या रखडलेल्या होत्या त्या आज नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत आणि जे उमेदवार होते त्या उमेदवारांना आज त्यांना नियुक्तीपत्र त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी देण्यात आलं। काय नेमके त्यांच्या भावना आहे, कोणाला 10 वर्ष झाले, कोणाला 15 वर्ष झालेत, बऱ्याच वर्षांपासून हे विषय प्रलंबित होते। तर आज त्यांच्या भावना काय ते जाणून घ्या। मला सांगाल भाऊ, बऱ्याच वर्षांपासूनचा हा प्रश्न प्रलंबित होता, तुम्हाला किती वर्ष झाले आणि आज काय भावना आहेत तुमच्या? माझे वडील 23/7/2011 वारलेले आहेत आणि ते सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कामाला होते। ऑन ड्युटी ते वारले आणि 2011 पासून मी या नोकरीच्या प्रतीक्षेत आहे। म्हणजे जवळपास आज 14 वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे अनुकंपाधारकांचा। शासनाने ह्या नियुक्त्या केल्याच नव्हत्या जवळपास 15-16 वर्षापासून। ते आज आम्हाला आज नियुक्तीपत्र भेटलं, आम्हाला आज ती आमच्या वडिलाच्या जागेवरची नोकरी आज खरं मिळाली आणि ही नोकरी मिळाल्यानंतर एवढा आनंद आता गगनाला मावेनासा झालेला आहे। कारण एवढे 14 वर्ष आम्ही अथक परिश्रम घेतलेले आहेत आमच्या परिवारासाठी, आमच्या सगळ्या दैनंदिन आयुष्यामध्ये जगत असताना खूप अडचणी निर्माण झाल्या। कारण आपल्या घरातला जर कर्तापुरुष जर एखादा गेला आणि कर्तापुरुष गेल्यानंतर आपल्यावर लगेच जबाबदारी आल्यानंतर आपली तारांबळ कशी उडून जाते आपल्याला काही माहित नसते। माझे वडील होते त्यावेळेस मला बँकेत कसं भेटवलं भरायचं माहित नव्हता, कुठं काय घ्यायचं हे काहीच माहित नव्हतं, कारण सगळं वडिलांनीच केलं होतं। पण वडील गेल्यानंतर खऱ्या अर्थानं संघर्ष सुरू झाला आणि तो संघर्ष 14 वर्षापर्यंत आला आणि 14 वर्षानंतर आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आज आम्हाला या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या। आम्हाला आमच्या हक्काची नोकरी आज मिळाली। मी त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आणि जिल्हाधिकारी कार्यालय, शासन प्रशासनाचे सर्वांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी हा विषय अतिशय म्हणजे घाईने या ठिकाणी घेतला आणि सगळ्याच अनुकंपाधारकांना आज नियुक्त्या दिल्या, त्याबद्दल शासनाचे प्रशासनाचे खूप खूप आभार। निश्चितच तर शासनाने घेतलेला हा निर्णय फार महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यावर इतक्या वर्षापासूनची जी थांबलेलं जे काम होतं ते आज त्यांचं नियुक्ती जी आहे मिळालेली आहे। काय तुमच्या भावना आहे? अनुकंपामध्ये नाव समाविष्ट झाल्यानंतर जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून कलेक्टर ऑफिसला बऱ्याच चक्रा मारल्या होत्या। कोणी सांगे प्रतीक्षा यादी आहे, वेटिंग लिस्ट आहे, वेटिंग लिस्ट कॅटेगरीनुसार याच्यानुसार नंबर लागेल, पण आज बाबावरून 16 वर्ष झाले त्याच्यात काहीच चेंजेस झाले नव्हते। सीएमच्या हस्ते जे 154 दिवसाचा जिगार पास झाला होता की 154 दिवसाच्या आत रुजू करण्यात यावं, त्याच्या अंतर्गत आता फक्त 4-5 वेळाच्या व्हिजिटमध्ये नोकरी मिळून गेली आणि नोकरी मिळण्या अनुकंपा ते सीएमनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की अनुकंपा देणे हा सरकारचा अधिकार आहे। हा त्यांना आपण असं म्हणजे देतो आहे बुवा की त्यांना काही एज्युकेशन किंवा काही जास्त हे न करता नोकरी मिळते असं लोकांचं म्हणणं असते की मी तर MPSC करतोय, मला नाही लागली, तुला कशी लागली? तर तो एक माझे वडील शासनाचे कर्मचारी होते, तर हा त्यांचा माझा अधिकार आहे आणि त्यांचं एक ते कर्तव्य आहे शासनाचं असं सीएमनी सांगितलं। तर मग म्हणजे नोकरी मिळाली ते फारच बरं झालं, कारण की 16-17 वर्ष आले प्रायव्हेट ड्युटी करून पेन्शनही लेट चालू झाली होती आईला, 4-5 वर्ष डिले चालू झाली होती, 10वी-11वी सोडून कमवावं लागलं होतं, त्याच्यामुळे मग शिक्षणही राहिलं। शिक्षण राहिलं तर UPSC MPSCचे एक्झाम क्रॅक करता नाही आले शिक्षण नसल्यामुळे, शिक्षण राहिलं त्याच्यामुळे इन्कममुळेच राहिलं, तर शिक्षण जरुरीच होतं। आणि अनुकंपा पण त्यांनी थोडं रिलॅक्सेशन दिलं होतं आता की एखादं काही कोणाचं 30-40 झालेलं नसेल तर त्यांना जॉईनिंगच्या 6 महिन्यानंतर द्या, नाही तर पहिले असं आहे आता तुम्ही ओपनमधून फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पहिलेच डॉक्युमेंट द्यावे लागतात की माझं हे एज्युकेशन आहे। तर अनुकंपामध्ये त्यांनी बरंच रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि बरेच मुलं लागले, कोणी 44-45 प्लस झालं, आता रनिंग चालू झाल्यानंतर लागलं त्यांना, तर खूप मोठा आधार मिळाला असेल, कारण की 45 नंतर घेत नाही आता। मला सांगाल की कुठल्या पदावर तुमची आता नियुक्ती? माझं आता ज्युनियर क्लर्क म्हणून बुलढाण्याला लागलो आहे मी, कोषागार विभाग ट्रेझरीला। माझे वडील PWDला होते, त्यांनी जेव्हा इथे जागा वेकन्सी खाली होत्या त्यांनी लिस्ट दाखवली होती, त्या लिस्ट अंतर्गत आपल्या कॅटेगरी अंतर्गत आपण कोणत्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी त्यांनी त्या अनुषंगाने मला इथे दिलेलं आहे। निश्चितच तर बऱ्याच प्रतीक्षेनंतर जे आहे या जे प्रतीक्षेत असलेले जे उमेदवार होते यांना आता यांची प्रतीक्षा जी आहे ती आज संपलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास 10,000हून अधिक जे अनुकंपधारक होते त्यांच्या
त्यांचा जो प्रश्न आहे तो निकाली निघालेला आहे. ताई देखील आपल्यासोबत आहे. ताई, मला सांगाल की तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुमची नियुक्ती झाली आणि आज जिल्हाधिकारी यांनी पत्र दिल्यानंतर काय तुमच्या भावना आहे? भावना जर म्हटल्या तर खरंच मी इतकी आनंदी आहे, कारण माझ्या मिस्टरांना वारून आता 9 वर्ष झाले आणि ह्या 9 वर्षामध्ये मला पण खूप संघर्ष करायला लागला, कारण मुलांचं शिक्षण, 2 मुलं छोटे छोटे होते तेव्हा आणि पेन्शनवर भागत नव्हतं. त्याच्यामुळे आता हे जे झालं त्याच्याबद्दल खरंच मी CM साहेबांचे खूप आभार मानते, कारण याच्यामध्ये मी माझ्या मुलांचं चांगलं भविष्य घडवू शकते. कुठल्या पोस्टवर? माझे मिस्टर पाटबंधाऱ्यामध्ये होते, मलकापूर. त्यांना वारून आता 9 वर्ष झाले आणि मला मग आता मी DDR ऑफिसला लागले मलकापूरच. निश्चितच तर हा जो आनंद आहे गगनात मावेनासा आहे, कारण मोठ्या प्रतीक्षेनंतर जे प्रतीक्षा यादी लागलेली होती या उमेदवारांची, यांना जे आहे आता नियुक्तीपत्र मिळाल्यामुळे त्यांचं पुढचं जीवन जे आहे सुखकर या ठिकाणी होणार असल्याचं उमेदवारांनी सांगितलेलं आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.